4 महिन्यात चालू आपण केली का तू कमावतो. त्यांना सांग आधी. ती मुलाखत घेते आणि YouTube टाकते. नर्मदे हर. नर्मदे हर मैया नर्मदे हर. नर्मदे हर. आपलं शुभ नाव? मी लता देशपांडे, हो का? अकोला येथे प्रॅक्टिस करते. हो का? प्रॅक्टिस आहे माझी, वकिलीची प्रॅक्टिस आहे वकिलीची. अकोला पुणे. हां. आणि मी 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये पहिली परिक्रमा, म्हणजे पहिली तर माझी 2018 मध्ये बसनी झाली होती. बस झाली. तर त्यावेळेस मग माहीत झाले की मैया काय आहे. तरी पण जे पायी जाणारे होते ना, तर त्यांची थोडंसं चर्चा झाली. तर म्हटलं नाही, आपण ग्रहस्थ लोक आपण नाही करू शकत मुलाबाळाच्या जबाबदाऱ्या. मग कोरोनाच्या काळात 2020-21 मध्ये कोर्ट बंद, कामं बंद. मग असंच चितळे मैयांचे व्हिडिओ बघितले मी. आणि मग म्हटलं आता मिस्टरांना सहज म्हटलं, तर ते म्हणे जाऊ शकते, तुला काय प्रॉब्लेम नाही, माझ्या पायाचा प्रॉब्लेम असेल. त्यांनी मला एकटीला, मग माझी आती बहीण तयार झाली आणि ओंकारेश्वरला सोडून दिलं. तर मग तिथून मग आम्ही निघालो. पण टोटली इनोसंट. मैयाची रस्ता माहीत नाही, काय माहीत नाही, पण तिने सगळ्यांनी म्हणजे सांगतात, गावातले लोक सांगतात की मागे आश्रम आहे महाजाव, आणि खाण्यापिण्याचं माहित नाही, राहायचं माहित नाही. टोटली आम्ही त्या बाबतीत इनोसंट. त्याच्यामुळं खूप छान मैयानी करून घेतली. पायाला छाले आले होते सगळं. आणि आता त्यावेळेस शुगर, थायरॉइड वगैरे सगळं होतं. पण माझ्या पहिल्या परिक्रमेत मग सर्व 1 महिना औषधी घेतली आणि 6 सर्व औषधी टाकून दिली. तर त्याच्यानंतर मग मी परत 23-24 मध्ये निघाली. तर त्यावेळेस माझ्या घरचे थोडेसे प्रॉब्लेम झाल्यामुळं मी अर्धी परिक्रमा पायी केली आणि अर्धी माझे मिस्टर घ्यायला आले. आणि त्याच्यानंतर तर मग आता यावर्षी मंडलेश्वरी तर मी रेंटवर घेतलं आणि झालं आता माझं, म्हणजे आता मैयाची जयंती झाली, मी परत माझ्या गावी जाईल, आपले कामच सुरू परत. पण आधी एवढ्या सुविधा नव्हत्या, त्यावेळेस तुम्ही केलात, हे विशेष आहे. आता भरपूर सुविधा झाल्या, खूप झाल्या मैया सुविधा. आणि रस्ते पण पहिल्यासारखे राहिले नाही. कोरोनाचा काळ आणि मुख्य म्हणजे काय, बनायापेक्षा ना आपण जर भिक्षा मागून खाल्ली त्याच्यात जास्त आनंद होतो. आपण स्वतःच्या हाताने करून घ्यायचं. शक्यतो म्हणजे पर अन्न म्हणतात ना त्याला, म्हणजे परिक्रमा ही जी आहे की आपलं भिक्षा मागायची. एका ठिकाणी आमच्यासोबत कोल्हापूरचे होते आणि त्या गावात शिदा आटा नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, सदावत वगैरे. तर आम्ही 5-6 लोकांनी ठरवलं की आपली आपली थाली घ्यायची आणि प्रत्येक घराच्या समोर नर्मदे हर म्हटलं. एक छोटासा मुलगा आला, मैया कितनी मूर्ती म्हणली, मैया त्यांनी एवढा मोठा पोळ्याचा डब्बा आला. म्हणजे नाही, इतना नाही होना, मैं अकेली हूँ. नाही नाही, मैया हमको दे, एक छोटासा मुलगा. म्हटलं आता काय, म्हणलं हे चमत्कार खूप आहे मैयाचा. आणि कुठे पण मैया जंगलात जा, कोणीतरी साधू उठून मैया मैया आप रस्ता गलत रास्ते से जा रहे, कुठं ते डोंगरावरून 4 किलोमीटरवर आवाज येतो, मैया उधर से मत जाओ, इधर से. मैयाचा चमत्कार आहे. एका ठिकाणी अगदी जिथं नरमनुष्य रस्ता होता तिथं त्या मैयाच्या तटावर एक मुलगी उभी होती, काळी सावळी, अगदी पायात भरपूर पैंजण. तिला म्हटलं मैया पाणी प्यायची इच्छा झाली आणि इथं नाही, एवढा निर्मनुष्य सगळा जंगल. तर तिनं आमचं पाणी वगैरे मग कुठंतरी क्लिक झालं. मग तिचे पाद्यपूजा वगैरे दक्षिणा दिली तिला. आणि म्हणजे असं खूप छान वाटते. आणि मैयाला चमत्कार बघायला मिळतो. मैयाला सोडायची इच्छा होत नाही. सारखी ती आपण एकदा तिचे झालो किती ओढते आपल्याला. ओढते, करेक्ट. बरोबर. म्हणजे बरोबर ते होत असतं. काय म्हणतात त्याला, गुरुत्वाकर्षण शक्ती. खूप छान. आमच्याशी तुम्ही बोलला. नर्मदे.